रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. राजेश दादाची राजकीय वाटचाल आणि वरपुडकर बोर्डीकर जोडगोळीचे राजकारण. परभणी जिल्ह्याचे दोन दिग्गज राजकीय नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे भाजपमध्ये एकत्र आल्यामुळे सोनपेठ तालुक्यावर एक हाती वर्चस्व निर्माण केलेल्या आमदार राजेशदादा विटेकर यांच्या राजकीय वाटचालीवर कोणते परिणाम होऊ शकतात याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या विषयाचे एकंदरच आकलन करून विश्लेषण करण्याचा हा व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केला आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा जिल्ह्याच्या राजकारणातील अनुभव दांडगा आहे. गावोगावी या नेत्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. एकेकाळी परभणी जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वाची झुंज करणारे हे नेते गेल्या 3-4 दशकापासून राजकीय झुंज देऊन आपले अस्तित्व त्यांनी टिकवून ठेवले आहे. आता ही जोडगोळी भाजप या एकाच पक्षात एकत्र आल्याने त्यांचे संभाव्य जिल्ह्याच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतात याची चर्चा सुरू आहे. दरम्यान सोनपेठ तालुक्यात मोठी मेहनत घेऊन राजेश दादाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसा राजेश दादा यांना मोठा राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडील उत्तमराव भाऊ विटेकर हे शिंगणापूर मतदारसंघाचे माजी आमदार होते. परभणी जिल्हा परिषद मध्ये ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तसे पाहता उत्तमराव विटेकर लोक त्यांना भाऊ म्हणून संबोधत असत. भाऊला तसा कुठलाही राजकीय वारसा नव्हता, पण त्यांचे चुलते रामकिशन बापू भोसले हे एक अजब व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे 400-500 एकर जमीन, 200-300 बैल व गाई म्हशी असा लवाजमा होता. एवढ्या मोठ्या शेतीतून मोठे उत्पन्न मिळायचं, पण बापूंनी हे सगळं उत्पन्न देवाने आपल्या एकट्यासाठी दिलेलं नाही, तर त्याच्यावर समाजाचाही अधिकार आहे हे समजून बापू अडल्या नडलेल्यांना मदत करत होते. सोनपेठ तालुक्यातील विटा या ठिकाणी त्यांचा 4 बुरुज असलेला मोठा टोलेजंग वाडा आहे. या वाड्यावर माळोद्याच्या मोकळ्या पटांगणात बापू गादीवर बसत. सकाळपासूनच दूध दह्यासाठी गावकऱ्यांच्या वाड्यावर रांगा लागत असत. त्या काळी अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे लादण्या भरून अन्नधान्य असणाऱ्या बापूकडे लोक मागण्यासाठी यायचे. त्यामुळे दिवसभर या टोलेजंग वाड्यावर माणसाचा वावर सुरूच असे. अंगणात बंडी, धोतर व डोक्याला लाल पटका घातलेले बाबू घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाची दखल घेत. कपाळावर हात ठेवून कोण आले रे ते असं विचारत आणि त्याला एक अस्सल मराठी प्रेमाची शिवी देत. ही शिवी म्हणजेच त्याचे काम फत्ते झाल्याची गॅरंटी असे. बापूकडे गेल्यावर घट्ट दुधाचा चहा मिळतो म्हणून आमच्यासारखी लहान पोरही आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर त्यांच्यासोबत जात असे. हा बापू पंचक्रोशीत आदराचा विषय होता. पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि बापूंनी उत्तमराव विटेकर यांना निवडणुकीला उभा राहण्यासाठी उमेदवारी दाखल केली. आपल्या परिसरातला माणूस आपले काम करील म्हणून जनतेने एक हाती बहुमताने भाऊला पंचायत समितीवर निवडून दिले. गंगाखेड पंचायत समितीचे पुढे ते सभापती बनले. त्यानंतर भाऊंनी जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी दाखल केली. पंचक्रोशीचा बाबूवर भरोसा असल्यामुळे या निवडणुकीतही जनतेने प्रचंड बहुमताने भाऊला निवडून दिले. ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर आमदारकीच्या निवडणुका लागल्या. या 2 निवडणुकांमध्ये जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाल्यामुळे पक्षानेही भाऊला विधानसभेची उमेदवारी दिली आणि या निवडणुकीतही भाऊ आपल्या परिसरातला नेता विधानसभेवर गेल्यावर आपले काम होईल असे म्हणत जनतेने बहुमताने आमदार म्हणून भाऊला निवडून दिले. त्यामुळे शिंगणापूर मतदारसंघात उत्तमराव विटेकरांना टक्कर देऊ शकणारा नेता नव्हता. पण भाऊचा स्वभाव सरळ होता. राजकारणासारखे छक्के पंजे त्यांच्या जवळ नव्हते. त्यामुळे जे काम होणार ते होणार, नाही होणार त्याबाबत ते स्पष्ट सांगत आणि एवढे सांगूनही न ऐकल्यावर त्याची गावरान भाषेत हजेरी सुद्धा घेत.
त्यामुळे काही लोक दुरावत असत. पुढच्या काळामध्ये राजेशदादा विटेकर या तरुण कार्यकर्त्याने आपले राजकीय भविष्य आजमावण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ राजकारणात असलेले काही दुर्गुण दूर सारून त्यांनी आपली दमदार राजकारणी वाटचाल सुरू केली. तसे पाहता सोनपेठ तालुका हा मराठा बहुल मतदार असलेला तालुका आहे. राजेशदादा पहिल्यापासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. राजेशदादाने जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवून जिल्हा परिषद अध्यक्षपदही मिळवले. दरम्यान या काळात सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले एक हाती वर्चस्व निर्माण केले आणि त्या माध्यमातून सोनपेठ तालुक्यात काँग्रेस, शिवसेना, भाजप यांची निर्माण झालेली राजकीय पोकळी किंवा राजकीय स्पेस भरून काढला. इतर पक्षांचा कोणी प्रभावी नेता तालुक्यात दिसत नव्हता. त्याचा फायदा राजेशदादा यांना झाला आणि पूर्ण तालुका पिंजून काढून त्यांनी तरुणाचं संघटन निर्माण केलं. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, ते निवडणुकीत राजेशदादाला मदत करत असे. त्यामुळे सोनपेठ तालुक्यावर राजेशदादा यांचे एक हाती वर्चस्व निर्माण झाले. उत्तमराव भाऊ विटेकर हे शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पुढच्या काळामध्ये शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून भाऊंनी राजेशदादाच्या राजकीय भविष्याबद्दल चर्चा केली. एक उत्कृष्ट तरुण नेता असल्याची राजेशदादाची छबी तयार झाली होती. त्यामुळे शरद पवार आणि अजितदादा पवार यांनीही राजेशदादा यांना संधी द्यायची असा विचार केला. दरम्यान ते सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिले. पण गेल्या निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांनी आपल्याला हे पद मिळावे असा आग्रह धरला. त्यावेळी राजेशदादा यांनी कुठलाही अट्टहास न करता आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना सभापती पदाची संधी दिली. या विजय सभेत बोलताना राजेशदादा यांनी कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी आपल्याला सभापती होता आले असते, पण कधी 2 पावले मागे जावी लागतात आणि कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते. त्यामुळे सभापती पदाची माळ कार्यकर्त्यांच्या गळ्यात टाकली. तो आणि मी वेगळा समजू नका असे म्हणून राजेशदादाच्या गळ्यातच सभापतीची माळ पडावी असा अट्टहास धरणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांनी समजूत काढली आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. पण महायुतीच्या राजकारणात पक्षश्रेष्ठींनी रासपचे नेते महादेव जानकर यांना परभणी लोकसभा उमेदवारी दिली. त्यामुळे प्रचार करूनही आपली संधी हुकली. याचा काही काळ राजेशदादा यांना पश्चाताप झाला. पण महायुतीत अजितदादा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या पत्नीसाठी महादेव जानकर यांच्याकडून सोडून घेतला होता. त्यामुळे त्यांनी राजेशदादा यांना काळजी करू नको, लोकसभा नाही तर विधान परिषदेला संधी देऊ असे आश्वासन राजेशदादा यांना दिले. त्याचप्रमाणे अजितदादा शब्दाला जागले आणि राजेशदादा यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली. एवढेच नव्हे तर पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार कोणता याचे गणित लावून पुन्हा अजितदादा यांनी विधानसभेची उमेदवारी ही राजेशदादा विटेकर यांना दिली. तेथेही ते निवडून आले आणि पाथरी विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व असल्याचे त्यांनी सिद्ध केले. या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर, अपक्ष उमेदवारी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी या दिग्गजांचा पराभव केला. आज ते आमदार आहेत. त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या गळ्यात जिल्हा अध्यक्षपदाची माळ सुद्धा घातली आहे. यातून राष्ट्रवादीमध्ये राजेशदादाचे स्थान काय आहे याची कल्पना येते. राजेशदादांनी आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभागृहात कृषी विद्यापीठाचे प्रश्न, विमा प्रश्न आदी प्रश्नांची बेधडक मांडणी करून सभागृहात आपली चुणूक दाखवली व एक कसलेला तरुण नेता म्हणून सभागृहाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. आमदार पदासाठी अजितदादांनी दिलेली संधी किती अचूक होती याच प्रत्युत्तरही राजेशदादा यांनी घडवलं. या सर्व वाटचालीनंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी ही महाराष्ट्रात महायुती आहे. राजेशदादा
या युतीचे घटक आहेत. नुकतीच माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामप्रसाद बोर्डीकर, मेघनाताई बोर्डीकर, सुरेशराव वरपुडकर हे दिग्गज नेते परभणी जिल्ह्यात भाजपचे शक्तीबळ वाढवतील. त्यावेळेस सोनपेठ तालुक्यात राजेश विटेकर यांच्या एक हाती वर्चस्वाबद्दल काय घडेल असा प्रश्न काही कार्यकर्ते विचारत आहेत. तरी पण युती असल्यामुळे राजेशदादासह हे सर्वजण एकत्र काम करतील. पण काही वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती नसेल त्यावेळेस आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जीवावर राजेशदादा आपले वेगळे अस्तित्व दाखवतील असे मानले जात आहे. त्यांनी आतापर्यंत जोडलेल्या कार्यकर्त्या त्यांच्यापासून लवकर तोडणे मुश्किल आहे असे मानले जात आहे. राजेशदादा विटेकर या तरुण नेत्याला राजकारणात आणखी खूप काळ आहे, खूप संधीही आहेत. त्याचं सोनं करून आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. त्यांची राजकारणातील एंट्री जेवढी दमदार आहे तेवढेच आगामी काळातील राजकारणही दमदार पद्धतीने करतील असे भाकीत राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. राजेशदादा विटेकर यांनी सोनपेठ तालुक्यातील अनेक लहान मोठ्या नेत्यांशी जुळून घेतले आहे. तसेच ते या दोन नेत्यांशी आपले चांगले संबंध ठेवून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करतील असे मानले जात आहे. मेघनाताई बोर्डीकर मंत्री झाल्यावर त्यांच्या अनेक कार्यक्रमाला राजेशदादा यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याचे अचूक गणित करणारे राजेशदादा विटेकर हे आगामी काळात राजकीय मांड मजबूत बनवतील असे मानले जात आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.